मार्च महिना हा मकर राशीसाठी कर्माची शुद्धी, प्रतिष्ठा, मान सन्मान आणि भरघोस यश दाखवतोय. स्टेबल ग्रोथ विथ पेशन्स ही या महिन्याची मुख्य ऊर्जा आहे. नवीन नवीन संधी तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला भरघोस यश मिळेल. परंतु ते यश हँडल करण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. उतावळेपणाने कुठलेही निर्णय घेऊ नका. नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या विश्लेषणात आपण मार्च महिन्यात मकर राशीचे कर्माचे पॅटर्न्स कसे दिसत आहेत याचे डिस्कशन करणार आहोत. तुमचं आयुष्य जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं ना, तर एक गोष्ट तुमच्या अशी लक्षात येईल की काही त्याच घटना, त्याच गोष्टी ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात रिपीट होत आहेत. यालाच कार्मिक लूप, कार्मिक सायकल किंवा कर्माचं चक्र असं म्हटलं जातं. आपण सगळेच या कर्माच्या चक्रात अडकलेलो असतो, परंतु आपण त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, कारण आपल्याला त्याबद्दल काही माहितीच नाहीये. कोणी आपल्याला कर्माच्या या चक्राबद्दल कधी नीट समजावून सांगितलेलंच नाहीये, तर ते आपल्याला कळणार कसं, नाही का? अवेअरनेस म्हणजेच जागरूकता आली की मग कर्माचं हे चक्र हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते आणि आपला आत्मा स्पिरिच्युअल अवेकनिंगच्या दिशेने हळूहळू पुढे सरकतो. अवेअरनेस आणि मुक्ती हाच ज्योतिषशास्त्राचा मुख्य उद्देश आहे आणि तुमच्या सगळ्यांचं योग्य मार्गदर्शन करणं आणि तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा दाखवणं हा माझा मुख्य उद्देश आहे. सुरू करूयात आजच्या कर्मविश्लेषणाला. तुमचे भूतकाळातले पॅटर्न्स असे दाखवत आहेत की अनेक वेळा कामावर तुम्ही जास्त लक्ष केंद्रित केलेत. प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या इमोशन्सकडे मात्र दुर्लक्ष केलंय आणि स्वतःच्या भावना अगदी दाबून ठेवल्यात. त्यामुळे काही नात्यांमध्ये दुरावाही निर्माण झाला असेल. आता कर्म तुम्हाला इथे बॅलन्स करायला सांगतंय, बॅलन्स करायला शिकवतंय. तुमचं वर्क लाईफ आणि पर्सनल लाईफ यामध्ये बॅलन्स करता आलाच पाहिजे. तुम्ही घेतलेला एखादा निर्णय हा तुमच्याबरोबरच इतरांवरही तितकाच परिणाम करणारा आहे, हे लक्षात ठेवून कुठलाही निर्णय घ्या आणि त्याप्रमाणेच तुमची कृती करा. तुमच्या कुटुंबातील एखादा मोठा निर्णय किंवा ऑफिसमध्ये सुद्धा एखादं इम्पॉर्टंट डिसिजन तुम्हाला या महिन्यात घ्यावं लागेल असं दिसतंय. त्यावेळेला निर्णय घेताना मात्र आपल्या निर्णयामुळे इतरांचं नुकसान तर होत नाहीये ना, याच्याकडे मात्र जरूर लक्ष द्या. तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबात, परिवारामध्ये एखादं महत्वाचं कार्य होताना दिसतंय आणि त्याची सगळी जबाबदारी तुमच्यावरच सोपवली जाईल. त्याच वेळेला ऑफिसमध्ये सुद्धा एखादं महत्वाचं काम तुमच्याकडे सोपवलं जाईल आणि हीच तुमची खरी टेस्ट आहे, हीच खरी परीक्षा आहे. दोन्ही कामात तुम्ही योग्य बॅलन्स कसा साधताय हे बघितलं जाईल. अशा वेळेला अजिबात फ्रस्ट्रेट न होता दोन्ही कार्य अगदी जबाबदारीने पार पाडणं हेच तुमच्यासाठी योग्य कर्म ठरेल. तुमच्या करिअरमध्ये एक मोठा टर्निंग पॉइंट बघायला मिळतोय. नवीन काम, नवीन प्रोजेक्ट्स, इन्क्रीमेंट, प्रमोशन, बोनस सगळं काही बघायला मिळतंय. इथे खूप मोठ्या आर्थिक यशाचे संकेत बघायला मिळत आहेत. एखादी इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही केली असेल तर त्याचेही दामदुपटीने रिटर्न्स तुम्हाला मिळतील. हे संपूर्ण यश योग्य प्रकारे हँडल करण्यासाठी संयम, शिस्त आणि स्पष्ट नियोजन अतिशय आवश्यक आहे. तुम्हाला कितीही यश मिळालं तरी तुमचा नम्रपणा म्हणजेच पोलाइटनेस अजिबात सोडू नका. जमिनीवर राहायला शिका. हेच तुमचं कर्म संतुलित करेल. आणि याच सगळ्यामध्ये जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमचा पार्टनर सुद्धा तुमच्याकडनं क्वालिटी टाइमची अपेक्षा करेल. जे अविवाहित आहेत त्यांनाही असा पार्टनर मिळेल जो अगदी प्रॅक्टिकल आणि मॅच्युअर असेल. तू माझ्यासाठी सुद्धा वेळ काढला पाहिजेस असं स्पष्टपणे तो तुम्हाला सांगेल. एकंदर ही सगळी परिस्थिती बघितली तर मार्च महिना म्हणजे थोडक्यात तुमची तारेवरची कसरतच होणार आहे. पण तुम्ही ती ऍक्सेप्ट करा आणि आनंदाने सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडा. हीच तुमची खरी परीक्षा आहे. बरं, या सगळ्या धावपळीमध्ये थोडासा थकवा किंवा पाठदुखीचा त्रास तुम्हाला जाणवेल. त्यामुळेच योग्य विश्रांती घेणं, आपलं डाएट व्यवस्थित फॉलो करणं आणि हलका व्यायाम करणं तितकंच आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. एकंदर बघितलं तर हा संपूर्ण मार्च महिना तुमच्यासाठी प्रगती, मान सन्मान, यश आणि आर्थिक स्थैर्य घेऊन येणारा महिना आहे. ते टिकवून ठेवण्यासाठी मात्र पेशन्स आणि बॅलन्स करणं अतिशय आवश्यक आहे. श्री स्वामी समर्थ.